संस्था एसटी कामगार कोऑपरेटिव्ह सोसायटी सांगली जिल्ह्याच्या या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली। या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये एसटी कर्मचारी विकास पॅनेल या पॅनेलच्या पाठीमागे सर्व सभासदांनी ठामपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि आमचे 8 उमेदवार हे निवडून आलेले आहेत आणि 3 उमेदवार थोडक्या मतामध्ये हरलेले आहेत। मी सर्वप्रथम सांगली जिल्ह्यातील सुज्ञ एसटी कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। निवडून आलेल्या आमच्या उमेदवारांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। त्यांना पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये चांगलं काम घडावं अशा सदिच्छा त्यांना देतो। 3 जे आमचे उमेदवार थोडक्या मतामध्ये हरलेले आहेत त्यामुळे नाराज होण्याचं कारण नाही, कारण निवडणुकीमध्ये जय पराजय हा होत राहतो, परंतु त्यांनी ज्या हिमतीनं ज्या ताकदीनं एका मोठ्या संघटनेच्या विरोधामध्ये उभा राहण्याचं धाडस केलं त्यांचं मी अभिनंदन करतो। दुसरा विषय असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांची ही सहकारी संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून सांगली एसटी स्टँड आहे, या स्टँडच्या परिसरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी एक बाजार चालवला जात होता आणि ज्या बाजारमध्ये एसटी कर्मचारी खरेदी करायचे आणि त्यांच्यासोबत अन्य कर्मचारी उदाहरणार्थ पोलीस कर्मचारी असतील, महसूलचे कर्मचारी असतील किंवा काही नागरिक असतील तेही मोठ्या प्रमाणामध्ये या बाजारमधून खरेदी करायचे आणि त्यांची उलाढाल पर डे 1 लाखापर्यंत व्हायची। परंतु जे सत्ताधारी होते गेले 63 वर्ष त्या लोकांनी हा बाजार पूर्णपणे बंद पाडलेला आहे। महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी जे मटेरियल स्टेशनरीचं जायचं ते पण सांगलीतूनच जायचं, ते सुद्धा बंद अवस्थेमध्ये आहे। तर आता एक मोठी जबाबदारी ही आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वरती इथल्या सभासदांनी दिलेली आहे। तर आम्ही निश्चितपणे यामध्ये काही बदल करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलू। मी आणि सदाभाऊ खोत माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात आम्ही सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठामपणे आहोत। सोलापूरलाही 22 तारखेला सोलापूर जिल्ह्याची जी एसटी कर्मचाऱ्यांची सहकारी संस्था आहे या संस्थेची पण निवडणूक होते। तिथल्या सर्व सभासदांना मी आवाहन करतोय की सांगलीतल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आता बदल घडवला आहे, तुम्ही सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवा आणि आमचे जे सहकारी मित्र तिथं जे उभा राहिलेले आहेत त्यांना तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या। आमचा हेतू एकमेव आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे। जो कर्मचारी काम करतोय त्या कर्मचाऱ्याला योग्य दाम मिळालं पाहिजे आणि त्यांची जी मुलाबाळांच्या बाबतीतली स्वप्न आहे, त्यांच्या आईवडिलांच्या बाबतीमधल्या त्यांच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याच्या हेतूनं त्यांची पिळवणूक न होता त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, त्यांना स्वाभिमान मिळाला पाहिजे आणि त्यांना सामाजिक सन्मान मिळाला पाहिजे। यासाठी मी आणि सदाभाऊ माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात काम करतोय। आम्हाला यातून काही अपेक्षित नाही ना, आम्हाला यातून काय घ्यायचं आहे, यातून काय आम्हाला लुबाडायचं आहे असा आमचा अजिबात हेतू नाही। की या कर्मचाऱ्यांचं प्रचंड कष्ट आहे, प्रचंड मेहनत आहे। 18 तास हे ड्रायव्हर सीटवरती बसतात, 18 तास कंडक्टर वाहक म्हणून काम करतो किंवा यांत्रिकी विभागामध्ये आमची भाऊ बहीण तिथेही मेहनत घेतात, तर त्यांच्या मेहनतीला योग्य फळ मिळालं पाहिजे। आणि दुसरे काही विषय राज्य सरकार लेवलला सुरू आहेत, एसटी कर्मचाऱ्यांची मागील काही थकबाकी आहे त्या मिळवण्याच्या संदर्भातला विषय असेल किंवा आता जी दरवाढ झाली की 5, 10, 15च्या टप्प्यात होणं आवश्यक होतं, पण ती 1, 2, 3 मध्ये वाढ झाल्यामुळं काही वाहकांचे आणि ग्राहकांचे वाद होत आहेत किंवा त्यांना सुट्टे पैसे देण्याचा प्रॉब्लेम्स तयार होत आहेत। काही ठिकाणी एसटी डेपो डेव्हलप करण्याचे विषय आहेत, तर असे काही विषय अन्य आहेत, तर त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं राज्य सरकारकडे पाठपुरावा करतोय। आता अधिवेशन आहे 3 तारखेनंतर, तत्पूर्वी राज्याचे परिवहन मंत्री महोदय यांच्यासोबत एक बैठक घेण्याचा आमचा मानस आहे। तर या आठवड्यात किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी आम्ही आता एक बैठक आयोजित करतोय। परत एकदा सर्व एसटी सभासदांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना आवाहन करतो की तुम्ही आता सत्ता ही आमच्या सहकारी मित्रांच्या हातामध्ये दिलेली आहे, तर तुम्ही सूचना पण द्या आणि तुमचा सहभाग हा सहकारी संस्थेमधला वाढवा। आम्ही निश्चितपणे
एकदम व्यवस्थितपणे भ्रष्टाचाराला थारा न देता आमचे सगळे सहकारी काम करतील. परत एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो.